नमस्कार माता भगिनींनो, सर्वात आधी मी तुम्हाला जो लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म आहे तो दाखवत आहे आणि त्याच्यानंतर सर्व गोष्टी मी क्लिअर करणार आहे तुमच्यासाठी। तुमच्या घरी जर 5 वस्तू असतील महागड्या, कितीही महागड्या 5 वस्तू असतील तरीही तुम्हाला 2100 रुपये जे प्रति महिना आता शिंदे साहेबांनी केलेला आहे लाडक्या बहिणींसाठीचा तो तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे। तर तो कसा, तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे। तर सर्वात आधी हे जाणून घेऊया आपण की हा फॉर्म कसा आहे, त्याच्यानंतर कोणत्या त्या महागड्या वस्तू आहेत जे तुमच्या घरी असतानाही तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर माता भगिनींनो, आता यूट्यूबवर काही असे व्हिडिओ आलेले आहेत जे की महिलांना घाबरवत आहेत। जे लाडकी बहीण योजनेचे जे व्हिडिओ बनत आहेत त्यामध्ये काही चुकीची माहिती देणारे व्हिडिओ येत आहेत आणि त्यानंतर महिलांना घाबरवणारे असे व्हिडिओ ते टाकत आहेत, फक्त व्ह्यूज यायसाठी, त्यांचे पैसे कमवण्यासाठी। तर असं कुठे कधीही करू नये, कारण की आता लाडकी बहीण भोळ्या बाबड्या बिचाऱ्या व्हिडिओ बघतात, त्यांच्या फोटोवरून बघतात की काय आहे त्यामध्ये, त्यांना असं वाटते की काय खरंच आपल्याकडे एवढ्या महागड्या वस्तू असल्या तर आपल्याला पैसे मिळणार नाही का। तर अशा प्रकारे ते त्याच्याकडे आकर्षित होतात आणि ते बघतात। पण मी त्यांना सांगू इच्छितो की अशा कुठल्याही व्हिडिओला बळी पडू नका, कारण की जे सत्यता आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि अशा यूट्यूब चॅनलवर जर कोणी चुकीची माहिती देऊन तुम्हाला घाबरत असेल तर नक्की तुम्ही त्यांना सबस्क्राईब करू नका आणि लगेच घाबरून जाऊ नका, कारण की सत्यता पडताळणी करणं आवश्यक आहे, सत्यता बघत जा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघून घेऊया हा फॉर्म। लाडक्या बहिणी योजनेचा जो फॉर्म भरायचा असतो तो अशा प्रकारचा असतो। यामध्ये तुम्हाला कुठेतरी असं दिसत आहे का की तुमच्याकडे मोटरसायकल असली तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत, किंवा मग तुमच्याकडे डबल डोअर फ्रीज असेल किंवा मग वॉशिंग मशीन असेल, अशा प्रकारचे काही वस्तू महागड्या जे आहेत ते तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत, असं काही लिहिलेलं आहे का तुम्ही बघू शकता। यामध्ये हा फॉर्म आहे आणि यानंतर याच्या खाली जे इथं हे दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर, इथं आहेत ते कागदपत्र की काय कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी लागतात। तर त्यामध्ये जे कागदपत्र लागतात त्यामध्ये आहे आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर अर्जदाराचे बँक पासबुक, त्याच्यानंतर जे हमीपत्र असते ते हमीपत्र खूप महत्त्वाचं असते आणि आपलं जे हमीपत्र आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पुढे। त्याच्यानंतर आणखीनही काही असे कागदपत्र आहेत जे तुम्हाला इथं लागतात, परंतु यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की तुमच्याकडे जर हिरो होंडा असेल किंवा मग रेसिंग बाईक असेल 2.5 लाखाच्या वर किमतीची तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत योजनेचे, असं कुठेही लिहिलेलं नाही आहे। मग तुम्हाला घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे लाडक्या बहिणींनो। कुठलेही असे फालतू व्हिडिओ बघून तुम्ही जे खोटी माहिती देत असतात, जे असत्य सांगतात, चुकीची माहिती सांगतात, अशा व्हिडिओंना बघत जाऊ नका। अशा म्हणतो अशा चॅनलवाल्यांचे व्हिडिओ तुम्ही बघतच जाऊ नका। तर बघा, मी तुम्हाला सांगत आहे की असे कुठेही त्यांनी असं लिहून दिलेलं नाही आहे की तुमच्याकडे वॉशिंग मशीन, फ्रीज किंवा मग रेसिंग बाईक असेल, आणखीन काही महागड्या वस्तू असतील तर मग तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत। तर मी तुम्हाला सांगतो की असं कुठे लिहून दिलेलं नाही आहे, म्हणजे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे मिळणारच आहेत। खरं तर हे लाडकी बहीण योजना जे दुर्बल घटकातील गरीब महिला, गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी चालू केलेली योजना आहे सरकारने, ज्यांना खरंच जे पैशांची गरज असते, जे गरीब आहेत, ज्यांची कमाई कमी आहे त्यांच्यासाठीची योजना आहे। परंतु आता त्यासाठी सरकारने जे काही नियम आणि त्याच्यानंतर पात्रता ठरवलेले आहेत, तर पात्र कोणत्या जे बहिणी आहेत त्या पात्रतेनुसार त्यांना पैसे मिळणार। तर बघा, आपण हे हमीपत्र बघून घेऊया। यामध्ये सर्व पात्रता त्यांनी दिलेली आहे। हमीपत्र म्हणजेच की जे पात्र आहेत त्यांसाठीचे हे एक त्यांच्याकडून लिहून घ्यायचं आहे की त्यांच्याकडे ह्या जे सुविधा आहेत की या आहेत किंवा नाही आहेत। अर्जदाराने जे पात्रतेसाठी आहे सर्वात पहिली अट आहे ती आहे की त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे वर्षाला। तर वार्षिक जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, ही एक अट आहे। त्यानंतर महत्त्वाचं आहे आयकरदाता, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाही आहे, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरत नाही आहे, तुमच्याकडे एवढं उत्पन्न होत नाही की तुम्हाला इन्कम टॅक्स द्यावं लागणार। म्हणजेच असं जर तुम्हाला इन्कम टॅक्स द्यावं लागणार म्हणजे तुम्ही गरीब नाही आहेत, तुम्हाला या योजनेची गरज नाही, असं यांचं म्हणणं आहे। म्हणजे तुम्ही जर इन्कम टॅक्स देत असाल तर मग तुम्हाला या योजनेचा पैसा मिळणार नाही आहे। आणि जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न करत असाल तरीही या योजनेमध्ये जर भाग घेतला असेल, लाभ घेतला असेल
तर मग तुमच्याकडून ते पैसे वसूल केले जाणार आहेत. पण कुठल्याही लाडक्या बहिणींना जे बिचाऱ्या गरीब आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांच्याकडे अशा कुठल्याही सुविधा नाही आहे, त्यांच्याकडून हे पैसे वसूल करण्यात येणार नाही आहेत, कारण की त्यांना त्या गरीब आहेत ते सरकार तपासणी करून त्यांना माहीत पडेलच. तिसरं आहे, जी कोणी व्यक्ती कुटुंबातील किंवा जी फॉर्म भरत आहे, ज्यांनी अर्ज केलेला आहे, ती व्यक्ती जर कुठल्या दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असतील, दुसऱ्या कुठले जसं निराधार योजना आहे, आणखीन दुसरं कुठलेही सरकारी योजना आहे जे 1500 रुपयाच्या वर चे पैसे मिळत असतात ज्या योजनामध्ये, असे कुठले योजनेचा लाभ जर ती व्यक्ती घेत असेल तर त्या व्यक्तीला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. आणखी एक गोष्ट, ज्या कुटुंबामध्ये जास्त अविवाहित महिला आहेत, समजा एकापेक्षा जास्त, जसं की 2-3 मुली असतात जे अविवाहित आहेत, तर अशातून फक्त एकाच मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे, जे की 21 वर्षाच्या वर वय असलं पाहिजे. वयोमर्यादा 21 ते 65 वर्षापर्यंतच आहे. तर अशा मुलींना, जे महिला असतात 21 वर्षाच्या वरच्या, ज्यांचे की विवाह झालेले नाही आहेत आणि घरामध्ये 2-3 बहिणी आहेत, तर त्यामधल्या फक्त एकाच बहिणीला किंवा महिलेला याचा लाभ मिळणार आहे. बाकीच्यांनी जर फॉर्म भरले असतील तर मग त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही, असं त्यांनी स्पष्ट त्यांच्या पात्रतेमध्ये लिहिलेलं आहे, लाडक्या बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये. आणि आता नंतर एक गोष्ट आणखीन सांगू इच्छितो की ट्रॅक्टर वगळता, म्हणजे तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरची किंमत तर खूप आहे, जवळपास 8 ते 10 लाखापर्यंत ट्रॅक्टरची किंमत आहे. तर मग हे ट्रॅक्टर वगळता, कारण की ते शेती पूरक आहे, तर अशा ट्रॅक्टरला वगळता जर तुमच्याकडे दुसरी कोणती 4 व्हीलर कार किंवा 4 चाकी कार असेल तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. 4 चाकी कार नसेल, ट्रॅक्टर असेल, तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे, तुम्हाला पैसे मिळणार आहेत. मग अशा हे पात्रता आहेत. तर मग तुम्हीच विचार करा की शासनाने जर ट्रॅक्टर वगळलेला आहे, तुमच्याकडे ट्रॅक्टर असल्यावरही तुम्हाला पैसे मिळत आहेत या योजनेचे, तर मग तुमच्याकडे फ्रीज, TV किंवा मग वॉशिंग मशीन अशा वस्तू असतील, गाडी असेल, तर मग सरकार पैसे देणार नाही आहेत, असा कुठलाही विषय नाही आहे. तुम्हाला या वस्तू असल्यावरही तुमच्याकडे तुमचे पैसे हे लाडक्या बहीण योजनेचे मिळणार आहेत. तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा फायदा मिळणार आहे. या खोट्या व्हिडिओवर जाऊ नका, चुकीची माहिती जे व्हिडिओ असतात माहिती देणारे, अशा व्हिडिओंना पाहू नका. जे सत्यता सांगणारे व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा अशाच चॅनलला करा. तर लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका. तुमच्याकडे ह्या 4-5 वस्तू असतीलही तुमच्या घरी तरी घाबरायचं कारण नाही आहे, कारण की शासनाने असा कोणताही GR आणलेला नाही आहे अजून की ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असेल की या वस्तू असेल तर आम्ही तुम्हाला या योजनेचा लाभ नाही देणार आहे. कारण की कुठलेही संशोधन केलं, समजा तुमच्या लाडक्या बहीण योजनेमध्ये काहीतरी ठराव पास केला तर मग त्याचा GR येणं गरजेचं आहे. असा कुठलाही GR आलेला नाही आहे अजूनही की ज्याच्यामध्ये TV, फ्रीज किंवा मग वॉशिंग मशीन अशा वस्तू असल्या तर मग तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. असा कुठलाही GR आलेला नाही आहे, तुम्हाला हमखास पैसे मिळून जातील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.